अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पाणी टंचाई गंभीर झाली असून मोठा गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये पाणी टंचाई शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. IPL 2026 पूर्वी महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. 7 ऐवजी 8 नंबर घेणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 4000 एकर जमीन आणि 1000 कोटीच्या प्रकल्पाबाबत गंभीर आरोप केले. या प्रकरणात ED आणि CBI चौकशीची मागणी केली जात आहे. संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली. हे गट भाजपचे केवळ अंगवस्त्र असून मोदी शहा यांनी त्यांना बाहुल्या बनवले असा आरोप त्यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असून पोलीस तपास सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटील यांनी पुन्हा राजकीय डाव साधत भाजपला धक्का दिला. महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात यश आल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली. नाशिकमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यावर टीका करत आक्रमक भूमिका घेतली. स्थानिक राजकारणात या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्रात तानाजी सावंत यांच्या नात्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अकोल्यात 4 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उलथापालथ झाली असून विरोधी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. कंगना रनौत यांनी राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.